मी आपण सर्वांना तंत्रज्ञान दिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि आज 27वा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आणि त्यानिमित्ताने माझ्यातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खरं म्हणलं तर 1998 साली ज्या अणुस्फोटाचा आपण विचार करणार आहोत आज, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ एक वर्षानंतर म्हणजे 11 मे 1999 ला पहिला अणुस्फोटाचा दिवस म्हणून आपण तंत्रज्ञान दिवस साजरा करायचा असं त्यावेळेचे पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी सुचवलं. आणि त्याप्रमाणे त्या निमित्ताने विज्ञान भारतीने आणि सृष्टीज्ञान तर्फे आयोजित केलेल्या या व्याख्यानामध्ये आपणा सर्वांना माझ्यातर्फे तंत्रज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वामी विवेकानंद म्हणत असत की यू यू डू नॉट डिझर्व टू लिव्ह इफ यू कॅनॉट हेल्प युअर सेल्फ. आणि त्याचा परिणाम म्हणजे आपला देश जर जगात संपूर्ण ताकदवान व्हायचा असेल तर आपल्याला शक्ती संपन्न झालं पाहिजे. त्यामुळं 1998 साली 11 मे 3 आणि 13 मे 2 असे आपण न्यूक्लिअर ब्लास्ट करून टेस्टिंग केलं. आणि त्याचं नावच मिशन शक्ती असं होतं. या अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा एक सक्सेसफुल, ज्याला आपण इतिहास किंवा एक इतिहास घडवलाय भारताने, त्याबद्दलची थोडक्यात आपण माहिती बघूया. की आपल्याला पोखरणमध्ये खरं म्हणलं तर पहिला स्फोट केला होता आपण. आणि 11 मे 1998 ला आपण त्याचा दुसरा स्फोट केला. त्याला आपण पोखरण 2 असं म्हणतो. 11 मे 1998 ला जो झाला होता स्फोट, त्यावेळेला डॉक्टर कलाम आणि डॉक्टर चिदंबरम यांचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं होतं. आणि 1999 पासून आपण हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस हा देशभर साजरा करतो. त्या निमित्ताने तंत्रज्ञान विषयामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी सर्व विज्ञान प्रेमींना आवाहन करतो की देश जर पुढे जायचा असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञान ही फार महत्वाचे एका अर्थाने साधनं आहेत. एका अर्थाने ही दोन्ही शस्त्र आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळे जेवढे तरुण जास्तीत जास्तपणे तंत्रज्ञानाचा विज्ञानाचा अभ्यास करून आपल्या देशामध्ये योगदान देऊ शकतील अशा सर्वांसाठी हा एक दिवस प्रेरणा दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्या निमित्ताने भारताचं जे वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या बद्दलची इतिहास आहे त्याची पण थोडक्यात माहिती या निमित्ताने तरुणांपर्यंत व्हावी हा त्यातला एक उद्देश असतो. आणि ज्या इंजिनियर्सनी, सायंटिस्टनी, संशोधनकर्त्यांनी, तंत्रज्ञांनी रात्रंदिवस काम करून आपल्या देशासाठी एक मोठा बेस तयार केलेला आहे. एक कॅपॅसिटी तयार केलेली आहे की ज्याचं प्रत्यक्ष दर्शन हे आपल्याला गेल्या 4 दिवसाच्या युद्धामध्ये सुद्धा होत आहे. आणि पेहलगामच्या हल्ल्याचा निषेध म्हणून किंवा त्या अतिरेक्यांचा बंदोबस्त करायचा म्हणून 7 मे पासून जे काही हल्ले पाकिस्तानशी निगडीत असणाऱ्या अतिरेक्यांवरती करतो आहोत आपण, तो एक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कळसाध्याय आहे आताच्या दृष्टीने असं मला वाटतं. आणि त्या सर्वांसाठी जो प्रेरणास्थान आहे ते कशा पद्धतीचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं म्हणलं तर 3 स्फोट आपण 11 मे 1998 साली केले होते. आणि आपण अण्वस्त्रधारी देशांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलो. पहिला स्फोट होता तो ॲटॉम बॉम्बचं तंत्रज्ञान सिद्ध करणारा होता. 15 किलो टन असं त्याचं वर्णन केलं जातं. म्हणजे 15 किलो टन TNT स्फोट जेवढा करेल तेवढ्या ताकदीचा तो स्फोट आपण पहिला केलेला होता. आणि ॲटॉम बॉम्ब साठी लागणारं तंत्रज्ञान आपल्याला मिळालं होतं. दुसरा स्फोट केला होता तो हायड्रोजन बॉम्ब साठी लागणारं जे तंत्रज्ञान आहे, ज्याच्यामुळं 45 किलो टनचा
ते सुद्धा लिमिटेड प्रमाणामध्ये करावं लागलं, कारण त्याचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम होऊ नये, सर्वसामान्य सराउंडिंग्सवर आणि या सगळ्याचा परिणाम होऊ नये याची काळजी घेऊन खरं म्हटलं तर 200 किलो टन झाला असता, पण आपण तो लिमिट करून 45 किलो टन असा हायड्रोजन बॉम्बचं पण टेस्टिंग केलं. आणि खरं म्हटलं तर हे दोन्ही तंत्रज्ञान एका अर्थाने अणुवस्त्रासाठी जे आवश्यक असतं, म्हणजे अणुबॉम्बला लागणारं एक ॲटॉमिक फिशन टेक्नॉलॉजी आणि फ्युजन टेक्नॉलॉजी अशा दोन तंत्रज्ञानाचा वापर या दोन्ही बॉम्ब मध्ये केलेला आहे. म्हणजे फिशन टेक्नॉलॉजीवरती ॲटम बॉम्ब आधारित आहे, आणि हायड्रोजन बॉम्ब हा ज्याला थर्मोन्युक्लिअर डिव्हाइस असं आपण म्हणू शकतो, किंवा फ्युजन टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे. आता हे तंत्रज्ञान तर विकसित झालं, त्याचे बॉम्बच्या यशस्वी चाचण्या झाल्या, परंतु युद्धासाठी आवश्यक असणारे छोटे छोटे, ज्याला सब किलोटन डिव्हाइसेस ज्याला म्हणू आपण, किंवा असे बॉम्ब की जे तोफामधनं टाकता येतील, मिसाईल वरनं टाकता येतील, अशा पद्धतीचे बॉम्ब तयार करण्यासाठी म्हणून 0.2 किलो टन अशा पद्धतीचा सुद्धा एक स्फोट आपण 11 मे 1998 सालच्या 3 टेस्ट मध्ये केला. स्वाभाविकपणे पोखरण 2 चे फॉर्म हे कोण आहेत, शिल्पकार कोण आहेत एका अर्थाने, तर डॉक्टर कलाम आणि डॉक्टर आर चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली आपण हे सगळं केलं. आणि भारत हा जगातला 6वा असा देश झाला की ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत, आणि आपण त्या अण्वस्त्रधारी देशांच्या पंक्तीत जाऊन बसलो. आणि त्याचीच आठवण म्हणून त्याचं नाव एका अर्थाने देशाला शक्ती प्रदान करणार असल्यामुळं त्याला ऑपरेशन शक्ती अशाच नावाने हे स्फोट आपण घडवले. आणि त्याचा परिणाम आज आपण जगामध्ये बघतो की भारताची एक ताकद वाढलेली आहे. आता हे ऑपरेशन्स कशा पद्धतीने केले, तर ह्याचा परिणाम लक्षात यावा म्हणून त्यावेळेला ते मिशन खूप सिक्रेट पद्धतीने केलेलं होतं, आणि कुणाचंही लक्ष वेधलं जाऊ नये याची काळजी घ्यावी लागली होती. कारण खरं म्हणलं तर 1974 पासूनच आपली तयारी होती, परंतु आंतरराष्ट्रीय दबावांना बळी पडावं लागलं, आणि मधल्या काळखंडामध्ये अणुस्फोट आपण करू शकलो नव्हतो. मला लहानपणचं आठवत आहे, मी शाखेमध्ये पंढरपूरला वाळवंटामध्ये बसलेलो असताना, साधारण माझं वय असेल 15 ते 20 वर्षाच्या आसपासचे सगळे 15-20 मुलं आम्ही एकत्र करू शाखेमध्ये खेळ खेळत होतो. आणि त्यावेळेला पद्य म्हणत असू. ते पद्य असं होतं की अणुयुद्धाची नौबत वाजे, भारतवर्षा सज्ज करू. तर अशा भारतवर्षाला सज्ज करण्यासाठी आम्ही खरं म्हणलं तर त्यावेळेपासून आमच्या मनामध्ये होतं. आणि हा एक सिंबॉलिक लक्षात घेतलं पाहिजे याचं कारण, कारण 15-20 वर्षाची 10-15 मुलं पंढरपूरच्या वाळवंटात पद्य काय म्हणत होतं, तर भारत देशाला आम्ही अण्वस्त्रधारी बनवू, एका अर्थाने अणुयुद्धासाठी सज्ज करू, हे आमचं वाक्य होतं. आणि या वाक्याच्यासाठी त्यावेळेला आम्हाला फार कळत नव्हतं, पण असं मनामध्ये ठासलेलं होतं की भारत हा एक देश स्वतंत्रपणे अण्वस्त्रधारी महाशक्ती म्हणून उभा राहायला पाहिजे. आणि त्याची भूमिका त्या पद्यातून आम्हाला येत होती. आणि एक स्वयंसेवक ज्या वेळेला पंतप्रधान झालं, तर पहिलं काम त्यांनी काय केलं, तर अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधान झाल्यानंतर पहिला निर्णय हा घेतला की भारताला अण्वस्त्रधारी बनवायचे. सगळ्या आंतरराष्ट्रीय दबावांना झुगारून एका अर्थाने बाजूला फेकून दिला, आणि आपण हे 3 अणुस्फोट 11 मे 1998 ला केले, ज्याचं वर्णन आता बघितलं आपण. याच्यामध्ये प्रमुख भूमिका जी होती ती डॉक्टर कलाम आणि डॉक्टर चिदंबरम यांची होती, की जेणेकरून त्यावेळेला डॉक्टर कलाम हे DRDO चे प्रमुख होते. ज्या संस्थेमध्ये मी 40 वर्ष काम केलं ते आमचे प्रमुख होते त्यावेळेला. सायंटिफिक ऍडवायझर टू डिफेन्स मिनिस्टर पण होते, आणि हेड ऑफ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन किंवा सेक्रेटरी पण होते. खरं म्हणलं तर आता चेअरमन म्हणायला सुरुवात केलेली आहे नंतरच्या काळात, पण त्यावेळेला ते एका अर्थाने DRDO चे सर्वे सर्वा होते. दुसरे सर्वे सर्वा डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीचे प्रमुख
डॉक्टर राजगोपाल चिदंबरम किंवा आर चिदंबरम या नावाने जास्ती करून सगळेजण जाणतो आपण. ते त्याच्या मागचे प्रमुख भूमिका घेणारे होते. आणि ते त्यावेळेला ॲटॉमिक एनर्जी कमिशन आहे त्याचे इथे चेअरमन होते. आणि आपण अणुस्फोट घडवले हा पहिल्या अणुस्फोटाचा चित्र आहे पोखराण मधलं, की पहिला अणुस्फोट होता तो पहिलाच अणुस्फोट आपण थर्मोन्युक्लिअर डिव्हाइस 56 किलो टन यील्ड साठीचा आपण केला होता. आणि हा डिझाईन केला होता की 200 किलो टन साठीचा असेल असं. परंतु लो टोन मध्ये आपण तो काम केलं, त्याचा यील्ड कमी ठेवला टू अवॉइड सिव्हिलियन डॅमेज. आणि रेडिओ ऍक्टिव्ह लिकेजेसचं एलिमिनेट करण्यासाठी आपण तो लिमिटेड स्कोप मध्ये आपण केलं होतं. आणि ह्या पहिल्याच चाचणीनंतर आपण शक्ती एक असं नाव त्याला दिलं आणि 56 किलो टनचा यशस्वी स्फोट करून आपण हायड्रोजन बॉम्ब सिद्ध केला. दुसरा होता तो प्लुटोनियम इम्प्लोजन करू शकेल अशा पद्धतीचा 15 किलो टन, आणि ज्याला बॉम्बर किंवा मिसाईल वॉरहेड साठी उपयोग करता येईल अशा पद्धतीचा हे बॉम्ब एका अर्थाने आपण केला होता. जो आपण स्माइलिंग बुद्धा म्हणून पोखरण 1 मध्ये 18 मे 1974 डॉक्टर राजा रामण्णा यांच्या नेतृत्वाखाली केला होता. त्याचंच हे थोडंसं एक्सटेन्शन होतं. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला कशाची कमी असते तर सुपर कॉम्प्युटरची कमी होती. आपण सुपर कॉम्प्युटर भारताला मिळू नयेत म्हणून सगळ्या जगाने प्रयत्न केले. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जे नंतर आपल्या विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केले असे डॉक्टर विजय भटकर, की ज्यांना भारतीय कॉम्प्युटरचे किंवा संगणकाचे जनक म्हणलं जातं, तर त्यांनी स्वतः सीडॅकच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला परम नावाचा सुपर कॉम्प्युटर स्वतःचा स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित करून दिला. त्याच्यावरती ही सगळे सिम्युलेशन आणि कॅल्क्युलेशन्स करून आपण अशा पद्धतीचा शक्ती 2 किंवा हे सर्व अणुस्फोट जे केले त्याला लागणारं जो सिम्युलेशन लागतं त्याच्यासाठी लागणारा सुपर कॉम्प्युटर जो होता तो आपल्याला उपलब्ध करून दिला, स्वदेशी तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं. अशा डॉक्टर भटकरांमुळं हे स्फोट करणं शक्य झालं. आणि त्याच्या सिम्युलेशनच्या आधारावरती आपण शक्ती 2 हा 15 किलो टनचा, ज्याला ॲटम बॉम्ब असं म्हणू आपण, अशा पद्धतीचा पण कमी किलो टनचा का ठेवलाय तर तो मिसाईल वॉरहेड किंवा गन मधनं फायर करता येईल. बॉम्बर वरनं एअरक्राफ्टच्या वरनं बॉम्बिंग करता येऊ शकेल अशा पद्धतीचा हा अणुस्फोट 2 केला होता. 11 मे 1998 तिसरा जो स्फोट केला आपण तो होता एक्सपेरिमेंटल लिनियर इम्प्लोजन. इट इज नॉन वेपन ग्रेड प्लुटोनियम वापरून ज्याला मटेरियल रिक्वायर्ड फॉर फ्युजन आणि यील्ड केवळ 0.3 किलो टनचं ठेवलं होतं. हे तिन्ही स्फोट आपण 11 मे 1998 केले आणि तिन्ही यशस्वी झाले. आणि त्यावेळेचे जे पंतप्रधान आहेत अटल बिहारी वाजपेयी, मान्य अटलजींनी त्यानंतर त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जी हिरवळीवरती आंतरराष्ट्रीय सभेमध्ये आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेला संबोधित केलं. आणि त्यावेळेला सांगितलं की येस, आम्ही ही अणुचाचण्या केलेल्या आहेत. 3 अणुचाचण्यांचे 3 बॉम्बचे स्फोट आम्ही यशस्वी केलेले आहेत. आणि आम्ही अण्वस्त्रधारी झालो आहोत किंवा अण्वस्त्र संपन्न झालेलो आहोत. म्हणजे हे चित्र फक्त आतापर्यंत आम्ही म्हणजे त्यावेळपर्यंत आम्ही केवळ व्हाईट हाऊसच्या बाहेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दमदार पावलं टाकत काहीतरी घोषणा करतायत, जगाला सांगतायत अशा पद्धतीचं चित्र बघितलेलं होतं. पण त्या दिवशी मला अक्षरशः ऊर भरून आला आणि प्रचंड अभिमान वाटला की भारताचे पंतप्रधान आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या निवासस्थानी हिरवळीवर दमदार पावलं टाकत तिथं आलेले आहेत आणि छाती ठोकपणे सगळ्यांना सांगतायत की होय, आम्ही अणुस्फोट केले आणि आम्ही आता अण्वस्त्रधारी झालेलो आहोत. त्या छाती ठोकपणे सांगून एका अर्थाने भारताची मान उंचावण्याचं काम केलं. पण हे सगळ्या जगातल्या लोकांना मान्य नव्हतं आणि त्यांनी सगळ्यांनी आपल्यावरती अनेक प्रकारचे सँक्शन्स घातले.
अनेक प्रकारचे बहिष्कार घातला. तंत्रज्ञान, नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन नवीन मटेरियल्स, नवीन टेक्नॉलॉजी कुठलंही आम्ही भारताला देणार नाही अशी घोषणा केली. पण आपल्याला माहित आहे की आपण एखादी गोष्ट नाही म्हणलं आणि त्याच्या मागे लागलो की ती मिळवतो. जसं मी आत्ताच उदाहरण दिलं, डॉक्टर भटकरांनी आपल्याला सुपर कॉम्प्युटरचं तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं, शोध लावला. त्याच्यासाठी त्यांची रात्रंदिवस काम करणारी टीम ही जशी कारणीभूत आहे, तसंच विविध क्षेत्रामध्ये काम करणारे तंत्रज्ञान शास्त्रज्ञ यांचा वापर करून घ्यावा आणि ही एक आपत्ती नसून इष्टापत्ती आहे असं गृहीत धरावं, अशा पद्धतीचं एक वर्णन त्यावेळेचे जे डायरेक्टर जनरल होते CSIR चे, डॉक्टर माशेलकर. मला सांगायला अभिमान वाटतो की डॉक्टर माशेलकर सुद्धा आपल्या विज्ञान भारतीची चांगल्या पद्धतीने मार्गदर्शक म्हणून, ऍडवायझर म्हणून, ज्याला संरक्षक म्हणून सर्व पद्धतीने काम करत असतात आणि मार्गदर्शन देत असतात. अशा डॉक्टर माशेलकरांनी त्यावेळेला हे सांगितलं की ही आपत्ती आहे, बरोबर आहे, सगळ्यांनी आपल्यावरती सँक्शन्स लावलेले आहेत, पण ह्याचा आपण इष्टापत्तीमध्ये रूपांतर करू. जे जे आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, ज्ञान आहे, करण्याची क्षमता आहे, फक्त ती संधी येत नव्हती, तर ही आपोआप चालून आलेली संधी समजून आपण हा बहिष्काराचं रूपांतर आपल्या तंत्रज्ञान आणि विकास करण्यामध्ये करावं, अशा पद्धतीचा एक प्रपोजल त्यांनी सर्व सायंटिस्टच्या समोर अटल बिहारी वाजपेयींच्या उपस्थितीमध्ये मांडलं. आणि त्या दिवसापासून खरं म्हणलं तर भारताचे जे त्यावेळेचे आमचे प्रमुख होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, यांनी सांगितलं की किमान संरक्षण क्षेत्रामध्ये आपण स्वयंपूर्ण होऊ, स्वतःच तंत्रज्ञान विकसित करू, स्वावलंबी होऊ. आणि अशा पद्धतीने सगळ्यांनी निर्धार करून कामाला सुरुवात केली. आणि कोणत्याही अन्य देशांच्या, म्हणजे त्यावेळची 11 मेची जशी पत्रकार परिषद होती, तशी 12 मेची पण परिषद मला आठवते की त्यावेळेला सगळ्या जगभरातून, एक दोन देश वगळता सगळ्या जगभरातून आपल्यावरती बहिष्कार घातला होता, सँक्शन्स लावले होते. आम्ही तुमच्याशी बोलणार नाही, आम्ही तुम्हाला व्यवहार करणार नाही, तंत्रज्ञान देणार नाही, अमकं तमकं सगळ्या महाशक्तींपासून सगळ्यांनी आपल्यावरती बहिष्कार घातला होता. त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी म्हणले होते पत्रकार परिषदेत की वी नो आवर स्ट्रेंथ, आणि आमच्याकडं सर्व प्रकारचं मनुष्यबळ आहे, तंत्रज्ञान आम्ही विकसित करतो, ती क्षमता आहे, इंटेलिजन्स जो लागतो त्या सगळ्या पद्धतीची गोष्ट आमच्याकडे मौजूद आहे. त्यामुळं आम्ही या सगळ्या सँक्शन्सला काही भीक घालणार नाही आणि आपण कोणासमोरही अपॉलॉजिटिकल किंवा ज्याला आम्ही काहीतरी भयानक चूक केली आहे वगैरे अशा पद्धतीचा भूमिका घेतली नाही. पण त्याच वेळेला एक सेन्सिबल देश म्हणून जे करायला लागतं, जो परिपक्वता दाखवायला लागते, ती परिपक्वता दाखवण्यासाठी आणि असण्यासाठी त्यावेळेला आपण पहिल्यांदा याचा वार करणार नाही असं मात्र डिक्लेअर केलं. परंतु त्या ह्याच्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणावरती भूमिका अशी मिळाली की जे पहिल्या पंतप्रधानांनी आपल्याला काही गोष्टी दिल्या होत्या, जसं लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिलेला होता. तर याच्या पुढं विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राचं भरीव काम राहणार याची एक दृष्टेपण त्यावेळेचे माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जवळ होतं. आणि त्यांच्या भूमिकेतून त्यांनी त्यावेळेला डिक्लेअर केलं की ती जी घोषणा आहे जय जवान जय किसान, ती घोषणा 1965 साली, योगायोगाने 1965च्या युद्धाला या वर्षी 60 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यावेळेचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ही जी घोषणा दिली होती की जय जवान जय किसान, त्याला 1998 साली त्याचा विस्तार केला गेला आणि जय विज्ञान ही भूमिका अटल बिहारी वाजपेयींनी जोडली. आणि सगळ्या जगाला ठणकावून सांगितलं की आम्ही आमचे आमचे समर्थ आहोत, आम्ही आमच्या पद्धतीने पुढे जाऊ. आणि सगळ्या जगाला एका बाजूला अंगावर घेऊन काम करण्याची क्षमता असणारे पंतप्रधान अटलजी यांच्या भूमिकेमुळं आपल्या सगळ्या वैज्ञानिकांचं काम सुकर झालं. आणि लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 12 तारखेच्या या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर 13 तारखेला
म्हणजे 11 तारखेला आपण पहिले 3 स्फोट केले होते. लगेच पुढचे 2 स्फोट जे एक्सपेरिमेंटल डिव्हाइसचा आणि थोरियम बेसचा जो एक्सपेरिमेंट करायचा होता, की जो 0.5 आणि 0.2 किलो टन, यासाठी शक्ती 4 आणि शक्ती 5, हे दोन्ही स्फोट आपण 13 तारखेला घडवून आणले. आणि सर्व प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यावेळेला मुख्य काम आपल्याकडे तंत्रज्ञान विकास करण्यापेक्षा सगळ्या जगापासून लपून राहून आपल्याला काम करणं, सिक्रेट ठेवून काम करणं, हे फार गरजेचं होतं. कारण जर आपण सिक्रेसी पाळली नसती तर आपल्याला एका अर्थाने सगळ्यांच्या दबावाखाली येऊन हे बंद करावं लागलं. जे 1974 ते 1998, 24 वर्षामध्ये अनेक वेळा आपण प्रयत्न केले होते, पण त्याला यश मिळालं नव्हतं आणि अन्य देशांच्या महाशक्तींच्या दबावाला बळी पडलो होतो. पण अटल बिहारी वाजपेयींनी हा सगळा दबाव झुगारून दिला आणि ही परवानगी दिल्यामुळे आपण 5 अणुस्फोट करून जगामध्ये 6व्या स्थानावरती आपण आलो. आणि त्या सगळ्याचे जे प्रमुख होते, मगाशी सांगितलं तसं डॉक्टर चिदंबरम होते डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीचे, डॉक्टर कलाम होते डीआरडीओचे प्रमुख, आणि त्यावेळेला डॉक्टर काकोडकरही त्यांच्या सहभागी होते, डॉक्टर संथानम सहभागी होते. असे वेगवेगळे लोक, ही आता आपल्या स्क्रीनवरती जे चित्र दिसतं ते आहे एका अर्थाने हिरोज ॲट वर्क ॲट पोखरण 2. 1 महिना आधीपासून पोखरणला त्याची तयारी चालू होती. 1 महिना आधीपासून कोणालाही माहित नव्हतं की पोखरणला एवढे सगळे गेलेले आहेत आणि हे काम करतात. आणि अन्य देशांपासून सिक्रेट राहावं म्हणून या सर्व आपल्या डीआरडीओ पासून सगळ्या लोकांना, सिव्हिलियन लोकांना, आर्मीमध्ये आपापल्या रँक प्रमाणे त्यांना ती रँक दिलेली होती. आणि डॉक्टर कलाम आणि डॉक्टर चिदंबरम या दोघांनाही कोडनेम दिलेले होते. डॉक्टर कलाम त्यावेळेला मेजर जनरल पृथ्वीराज या नावाने वावरत असत आणि डॉक्टर चिदंबरम मेजर जनरल नटराज या नावाने त्यावेळेला वावरत असत. या कोड नाव अशासाठी दिलेली होती की सगळ्या गोष्टी सिक्रेट राहाव्यात. म्हणजे अमेरिका सारख्या देशाला इतका मोठा हे लक्षात आलं की त्यांना ह्याची जाणीव होती की भारताकडे तंत्रज्ञान करण्याची क्षमता आहे. परंतु त्यांना एक अशा पद्धतीचा गर्व होता की प्रत्येक 1 मीटर स्क्वेअर वरती काय चाललं आहे हे आम्हाला, इतके आमचे जासूसी करणारे उपग्रह आहेत की जगाच्या प्रत्येक स्क्वेअर मीटर वरती काय चाललंय हे आम्हाला कळतं. अशा भूमिकेमध्ये ते होते. आणि त्यांना हा एक खूप मोठा झटका होता. म्हणजे अमेरिकेच्या दृष्टीने भारताने अणुस्फोट घडवले ते तंत्रज्ञान आहे, हा झटका नव्हता. तर झटका असा होता की हे अरे एवढं 1 महिन्यापासून तिथं काम करतात पोखरणला आणि आपल्याला कळलं कसं काय नाही. तर डॉक्टर कलाम आले होते एकदा अणुस्फोटानंतर एआरडी मध्ये, आणि आम्ही त्यावेळेला एकदम तरुण होतो आणि आम्ही त्यांना एका अर्थाने गराडा घातला होता. आणि आम्ही त्यांच्या सारखे प्रश्न विचारत होतो की हे जमलं कसं काय आपल्याला. तर अणुस्फोट घडवणं वगैरे हे तांत्रिक गोष्टी सोडून द्या, पण अमेरिकेसारख्याला की ज्याचे उपग्रह कंटिन्युअस आपल्यावरती पाळत ठेवतात, हे कसं काय केलं. तर डॉक्टर कलाम आम्हाला म्हणले की अरे, यू आर फ्रॉम पुणे, यू शुड नो इट म्हणले. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची नीती वापरली. म्हणजे त्यांच्या शब्दात सांगायचं तर वी हॅव यूज कात्रज डॉक्ट्रिन, असा शब्दप्रयोग वापरला. म्हणजे कात्रजला काय केलं होतं, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बैलांच्या शिंगांना पलिते बांधून संध्याकाळच्या वेळेला कात्रज घाटातनं बाहेरच्या दिशेला पळवलं होतं, की जेणेकरून लाखोचं सैन्य तिथं जणू काही आक्रमणासाठी येतंय असा भास तयार व्हावा. आणि ह्या आभासामध्ये 1 लाख सैन्य घेऊन तळ ठोकून असलेला शाहिस्ते खान त्यावेळेला कात्रजला 1 लाख सैन्य पारिपत्य करण्यासाठी पाठवलं. आणि सगळं सैन्य पाठवल्यानंतर मुठभर सैन्यानिशी, मावळ्यांनिशी प्रत्यक्ष लाल महालावरती हल्ला करून एका अर्थाने मुंडकं छाटायचं हा उद्देशाने छत्रपतींनी त्याच्यावर हल्ला केला होता. त्याचं नशीब चांगलं म्हणून 3 बोटावर वाचला आणि तो पळून गेला. अदरवाईज ती एक यशस्वी मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती. तर आपल्याकडे त्यामुळे मराठीमध्ये कात्रजचा घाट दाखवणे अशा पद्धतीचा एक वाक्प्रचार येतो. तर
डॉक्टर कलाम ते आम्हाला सांगत होते की वी हॅव यूज कात्रज डॉक्टरीन. आम्ही सगळ्या जगाला कात्रजचा घाट दाखवला. म्हणजे काय केलं? तर म्हणजे 3,000 किलोमीटर वरती लांबवर पूर्वेकडे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असणाऱ्या बालासोर मध्ये आकाश नावाच्या मिसाईलच्या चाचण्या त्यावेळेला सुरुवातीच्या काळातल्या चाचण्या चाललेल्या होत्या. आणि त्याचा खूप मोठा गवगवा प्रोपगंडा केलेला होता की तिकडं कसं आहे काय नाही. म्हणजे खरं म्हटलं तर हे आमचं नित्याच होतं. पण एक 10 जणांची टीम आम्ही ARD बालासूरला गेली की त्याच्या सर्व पेपरला मोठ्या मोठ्या बातम्या की 10 जणांचा जथा या आकाश मिसाईलच्या चाचण्यासाठी बालासूरला रवाना. म्हणजे अशा ओळीने 10 दिवस त्याचं एक वातावरण असं केलेलं होतं की जणू काही फार मोठी घटना बालासूरमध्ये होते आहे. आणि सगळ्या गुप्तचर विभागाच्या सॅटेलाइटचं आणि गुप्तचर विभागाचं लक्ष बालासूरकडे लागेल अशा पद्धतीने मोठमोठ्या घोषणा केलेल्या होत्या. आणि प्रत्यक्षामध्ये मात्र पश्चिमेच्या किनारपट्टीवरती पोखरणच्या वाळवंटामध्ये सुप्त पद्धतीने गुप्त पद्धतीने शांतपणे सगळे सायंटिस्ट तिथं वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होते. जोडणी आणि हे करत होते. त्या 200 मीटरच्या 5 ट्विन वेल्स होत्या. खरं म्हणलं तर 6 ट्विन वेल्स केल्या होत्या. ट्विन वेल याच्या अर्थ जुळ्या विहिरी ज्याला आपण म्हणू आपण की एका विहिरीमध्ये जाये करण्यासाठी किंवा हे जे अणुबॉम्बचे आणि याचे जे डिव्हाइसचे जे पार्ट आहेत, इन्स्ट्रुमेंट आहेत, वेगवेगळ्या भागाचे इक्विपमेंट्स आहेत, ती तिथं ने आण करणं आणि त्याची जोडणी करणं यासाठी. आणि दुसऱ्या विहिरीतून म्हणजे वाळवंटामध्ये बेंगॉल इंजिनिअरिंग ग्रुप याच्या सहाय्याने आपण या 6च्या 6 ट्विन वेल्स आपण खणल्या होत्या. भूमिगत आपल्याला ह्या चाचण्या घ्यायच्या होत्या म्हणून. आणि ह्या 6च्या 6 ठिकाणी 6वी टेस्ट आपण केली नाही, गरज नाही पडली. पण एखादी मधली फेल गेली असती तर त्याचं परत एकदा परीक्षण करण्यासाठी 6वी चाचणी करण्याचं आपण नियोजित केलेलं होतं. आणि त्यामुळे 5 चाचण्या झाल्या. पण आपण थांबलो कारण सर्व प्रकारचा डाटा त्यावेळेला आपल्याकडे जनरेट झाला होता. सर्व प्रकारचे व्हेरिफिकेशन आपल्याकडे झाले होते. आणि हे सगळे बॉम्ब. तर हा 11 मेच्या आदल्या दिवशीचा फोटो आपल्याला दिसतोय की डॉक्टर कलाम, डॉक्टर चिदंबरम, डॉक्टर काकोडकर हे सर्वच्या सर्व, डॉक्टर संथानम, हे सगळे आपल्याला या सगळ्या अणुस्फोटाच्या साईट वरती दिसत आहेत जे गणवेशामध्ये आहेत. म्हणजे 6वा देश असताना पहिले 5 देश कुठले कुठले आहेत? तर त्यावेळची स्थिती 1999ला आपण जेव्हा 5 अणुस्फोट केले त्यानंतर तोपर्यंत अमेरिकेने जवळजवळ 1,000 पेक्षा जास्ती, रशियाने 700 पेक्षा जास्ती, फ्रान्सने 215, ब्रिटन, चायना या 5 देशांनी विविध पद्धतीच्या ऍटमॉस्फिअर मध्ये सुद्धा चाचण्या घेतल्या होत्या आणि अंडरग्राऊंड सुद्धा घेतल्या. ऍटमॉस्फिअरच्या ओपन ऍटमॉस्फिअरच्या जास्ती डेंजरस असतात पण त्या सुद्धा चाचण्या अन्य देशांनी घेतलेल्या होत्या. आपण मात्र त्या घेण्याची गरज पडली नाही आणि आपण 6 चाचण्या म्हणजे पहिली चाचणी 74ची आणि 5 या 98च्या चाचण्या मिळवून आपण 6 चाचण्या घेऊन जगामध्ये अण्वस्त्रधारी देशांच्या पंक्तीमध्ये 6वा देश म्हणून प्रविष्ट झालो किंवा घेतलं. हे ते त्यावेळेचे साईटचे प्रत्यक्ष चिन्ह आहेत की अटल बिहारींच्या नेतृत्वामध्ये आपण जी घोषणा दिली. आणि अटल बिहारी वाजपेयी एक द्रष्टे पंतप्रधान होते की ज्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं महत्व लक्षात घेऊन त्यांनी जय जवान जय किसानचा नारा जय विज्ञान पर्यंत तर एक्सटेंड केलाच. पण तंत्रज्ञानाचा आविर्भाव व्हावा म्हणून 11 मे हा दिवस की जो आज आपण 27वा साजरा करतो आहोत, हा दिवस आपल्या दृष्टीने तंत्रज्ञान दिवस म्हणून आपण राष्ट्रीय स्तरावरती साजरा करतो. आणि जे जे काही तंत्रज्ञान आहेत मग डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशा सर्व अचीव केलेल्या आणि चांगल्या तंत्रज्ञांचं शास्त्रज्ञांचं त्या निमित्ताने पुरस्कार देऊन सन्मान करतं, प्रोत्साहन देतं. स्टार्टअप आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या देशामधलं तंत्रज्ञान स्वतःच्या देशात विकसित व्हावं, नवनवीन म्हणजे ज्याला इनोव्हेशन याचा एक आविष्कार व्हावा यासाठी विविध पद्धतीचे प्रयत्न
आणि गेल्या 10 वर्षामध्ये तर स्टार्टअप आहे, स्टँडअप आहे, MSME ला एक प्रोत्साहन आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर हा आपली वेल्थ वाढवण्यासाठी, आपली इकॉनॉमी सुधारण्यासाठी, म्हणजे 5व्या स्थानावर आता आपण आलेलो आहोत आणि 3ऱ्या स्थानावरती जाणार आहोत. त्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न घेऊन आपण जे काम करतो त्याची सुरुवात डॉक्टर कलामांनी आम्हाला आत्मनिर्भरता किंवा सेल्फ रिलायंट इंडिया या नावाने दिली होती. आणि त्याच वेळेपासून तंत्रज्ञान डिफेन्स मध्ये आपण एका अर्थाने काम करायला सुरुवात केली होती. 2025च्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाची मध्यवर्ती संकल्पना काय आहे? तर भारताच्या दीर्घकालीन तांत्रिक दृष्टिकोनातून सुसंगत राहून शाश्वतता, नवोन्मेष आणि स्वावलंबन यावर लक्ष केंद्रित करणे आणि विकसित भारतासाठी, म्हणजे 2047चा भारत हा नुसता विकसित नाही तर विश्वगुरु स्थानी असेल असा विकसित भारत, विज्ञान आणि नवोन्मेष जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना सक्षम करणे ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन यावर्षीचा विज्ञान तंत्रज्ञान दिवस साजरा करतो. आज आपण या स्थितीत आलेलो आहोत त्याच्या मागे अनेकांची पुण्याई आहे. आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर होमी भाभा, की जे भारतीय अणु तंत्रज्ञानाचे जनक असं म्हणलं जातं, त्यांचा 1909ला जन्म झाला. 1966 पर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणावरती काम केलं. परंतु 1945 पासून त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या नावाने काम सुरू केलं होतं, जिथं विज्ञान भारतीचे संस्थापक सदस्य डॉक्टर प्रभाकर कुंटे हे डॉक्टर होमी भाभांबरोबर प्रत्यक्ष काम करायला होते. आणि अशा डॉक्टर कुंटेंच्या बरोबर काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. त्यांच्या तोंडून डॉक्टर होमी भाभांबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या, कसे फोकस होते, कसे काम करत होते. आणि त्यांच्या कामाचाच पुढचा भाग म्हणून पुढं, म्हणजे 1945 सालपासूनच खरं म्हणलं तर यांनी कामाला सुरुवात केली होती. आणि ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे पहिले अध्यक्ष म्हणून 1948 साली त्यांना नंतर काम करायची संधी मिळाली. BARC चे पण ते प्रमुख संस्थापक आणि या दृष्टिकोनातून बघितलं जातं. अनेक गोष्टी फंडामेंटल डिस्कवरीसाठी त्यांच्या आपल्याला बघायला मिळतात. असे जनक होमी भाभा यांचं निश्चितच स्मरण करणं आवश्यक आहे. दुसरे, न्यूक्लिअर प्रोजेक्टसाठी आणि स्माइलिंग बुद्धा याचे मार्गदर्शक पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण अशा सर्व प्रकारचे सन्मान ज्यांना मिळाले असे डॉक्टर होमी सेठना, हेही आपल्याला त्यांचे स्मरण करणं आपल्याला गरजेचं आहे. डॉक्टर PK अय्यंगार आहे. PK अय्यंगार हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीला पुढे नेलं. तिरुवनंतपुरमचा त्यांचा 31वा जन्म आहे. न्यूक्लिअर फिजिसिस्ट म्हणून काम केलं. ॲटॉमिक एनर्जी कमिशन मध्ये चेअरमन म्हणून काम केलं. BARC चे डायरेक्टर होते. आणि 74चा जो पीसफुल न्यूक्लिअर एक्सपेरिमेंट असं ज्याला आपण पोखरण 1ला म्हणतो, त्यासाठी त्यांना पद्मभूषण ते 75 साली मिळालं. आणि USA निगोसिएशन करणं आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ज्यांनी आपलं योगदान दिलं अशा PK अय्यंगार यांना सुद्धा आपण आठवण करण्याची गरज आहे. खरं म्हटलं तर यांचं स्मरण आणि त्यांच्या बरोबरच्या सगळ्या टीमचं स्मरण, त्यांच्या सगळ्या टीमला आपण एका अर्थाने मानवंदना देत असतो. त्यांचं नेतृत्व आपण बघत असतो. असे 1974ला ज्यांनी स्फोट घडवला आणि असे ऑपरेशन ऑफ स्माइलिंग बुद्धा ज्याला म्हणलं जातं, तसं पहिली टेस्ट जी 18 मे 1974ला पोखरणमध्ये केली, अशा डॉक्टर राजा रमण्णा, त्यांचा माझा थोडासा संबंध आला होता. ते रक्षा मंत्री म्हणून, रक्षा राज्यमंत्री म्हणून मधल्या काळामध्ये होते, आणीबाणी नंतरच्या काळामध्ये होते. आणि त्यावेळेला त्यांनी ARD भेट दिली असताना त्यांचं स्वागत करण्याची संधी ही मला लाभली होती. असं डॉक्टर राजा रामण्णा, की ज्यांनी, डॉक्टर राजा रामण्णा आणि डॉक्टर MGK मेनन यांनी इस्रो मधून डॉक्टर कलामांना DRDO मध्ये आणलं.
आणि DRDOचा मिसाईल प्रोग्राम त्यांच्याकडे दिला हे आपण जाणतो. अशा डॉक्टर राजारामण्णांचं पण स्मरण करणं, की ज्यांनी 18 मे 1974 ला पोखरण 1 हा, ज्याला लाफिंग बुद्धा किंवा स्माइलिंग बुद्धा असं आपण कोडनेम दिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर खरं म्हणलं तर जी रेजिम चालू झाली की डिनायल रेजिम, टेक्नॉलॉजी डिनायल, आणि आपल्यावरती कायम दबाव राहत गेला. टेक्नॉलॉजिकल चॅलेंजेस, सँक्शन्स, हेवी कॉस्ट, या सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने आल्या. आणि त्याचा फेस करत करत आपण स्वतः विकसित होत गेलो. आणि आज आपण एक क्रेडिबल डेटरन्स म्हणून या सदर्न इंडियामध्ये आणि एका जगामध्ये एक शक्ती म्हणून उभा राहिलेलो आहे. डॉक्टर राजगोपाला चिदंबरम यांचा उल्लेख मी आता केला की पोखरण 2 मध्ये हे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीच्या साईडने प्रमुख म्हणून होते. डॉक्टर कलाम DRDOच्या साईडने प्रमुख होते. आणि या दोघांच्या नेतृत्वामध्ये आपण हे 5ही स्फोट यशस्वी केले. आणि आता मात्र भारताने ठरवलंय की ही जी शक्ती आहे ती स्वदेशीकरण से सशक्तीकरण. आपण आज स्वदेशी बनलो तर सशक्त बनू, अशा पद्धतीचं त्याच कडीत मधलं एक नाव जे विज्ञान भारतीशी खूप जवळनं जोडलं गेलेलं आहे, असे म्हणजे डॉक्टर काकोडकर. डॉक्टर चिदंबरम असतील, डॉक्टर कलाम असतील, हे विज्ञान भारतीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना मार्गदर्शन करायला अनेक वेळा येऊन गेलेले आहेत. भारतीय विज्ञान संमेलनाचं या दोघांनी उद्घाटन पण केलेलं होतं. भारतीय विज्ञान संमेलनाचं जे इंदोरला झालं होतं, भोपाळला झालं होतं, तिथं फेस टू फेस विथ सायंटिस्ट म्हणून जी बिलियन बिट्स असं 6,000 विद्यार्थ्यांसमोर डॉक्टर कलामांनी पण काम केलं होतं. अशा मधलेच त्याच कडीमधले एका अर्थाने डॉक्टर कलाम, डॉक्टर कलामांच्या बरोबर काम केलेले डॉक्टर अनिल काकोडकर. 43चा त्यांचा जन्म आहे. आणि अ, त्यांचं घराणं खरं फ्रीडम फायटरचं होतं मध्य प्रदेशच्या प्रोव्हिन्समध्ये, सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये त्यावेळेचा त्यांचा जन्म झाला होता. आणि त्यांचं सगळं शिक्षण हे झाल्यानंतर ग्रॅज्युएशन रुपारेल कॉलेजमधनं आणि VZTI मधनं आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईची डिग्री त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची 1963 ला घेतली. आणि BARC त्यांनी जॉईन केलं 1964ला. आणि मास्टर्स डिग्री इन एक्सपेरिमेंटल स्पेस अनालिसिस हे परदेशात जाऊन 69 साली त्यांनी ही डिग्री घेतली. आणि एक डॉक्टर अनिल काकोडकर हे नाव असं आहे की इंडियन न्यूक्लिअर सायंटिस्ट या नावाने ते मेकॅनिकल इंजिनियर असून सुद्धा ओळखले जातात. ते नंतर चेअरमन होते, सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया होते, डायरेक्टर BARCचे 1996 ते 2000 पर्यंत होते. 2009 मध्ये त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार आणि त्यांना सन्मानित केलेला आहे. असे डॉक्टर काकोडकरांच्या बरोबर विज्ञान भारतीमध्ये एक स्वयंसेवक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून विज्ञान भारतीचा काम करण्याची मला 2010 मध्ये संधी मिळाली. आणि त्याचं कारण असं होतं की भारताच्या इतिहासामध्ये जे परदेशात जाऊन असणारे भारतीय आहेत त्यांना भारतासाठी त्यांनी काहीतरी योगदान द्यावं, याच्यासाठी जोडणारा जो ग्लोबल इंडियन सायंटिस्ट अँड टेक्नोक्रॅट्स नावाचा जो या कन्सेप्ट वरती आपण एक कार्यक्रम घेतला होता. त्याची सुरुवात एका अर्थाने आपण पुण्यामध्ये गरवारे कॉलेजच्या सहकार्याने तिथल्या त्याच्यामध्ये 3 दिवसाची परिषद घेतली होती. आणि एक एक विषय आपण त्या निमित्ताने घेतला होता. त्यावेळेचा विषय पाणी असा होता. आणि पाण्यानंतर मग ऊर्जा असेल, हॅबिटॅट असेल, ऍग्रिकल्चर असेल, बायोडायव्हर्सिटी असेल, असे विविध विषय जिसच्या माध्यमातून अगदी मागच्या वर्षी आपण बघितलं की ज्याला आपण अन्नधान्याच्या बाबतीत सुद्धा अन्नधान्य सुरक्षा आणि त्याच्या बाबतीत ज्याला आपण भगर किंवा अशा पद्धतीची कडधान्य म्हणतो, अशा कडधान्यांचं महत्व सांगणारी एक मोहीम आपण जगभर घेतली होती. त्यावेळेचा उद्देश असा होता की जगातल्या सर्व, जगभरात अनेक सायंटिस्ट पसरलेले आहेत, भारतीय सायंटिस्ट आहेत. त्या भारतीय सायंटिस्टना पैशासाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने ते जरी परदेशात गेलेले असतील, संधी मिळाली म्हणून गेलेले असले, तरी त्या सर्वांचं भारत मातेवरती असणारं प्रेम आणि काहीतरी भारतासाठी करण्याचं योगदान हे लक्षात घेऊन त्यांनी काही काम करावं असं म्हणून जे काम केलं त्याच्यासाठी प्रमुख म्हणून, ज्याला टॉर्च बिअरर म्हणू आपण, असे डॉक्टर अनिल काकोडकर
यांच्याकडे त्या जिसचे सूत्र प्रतिकात्मक रूपाने डॉक्टर कलामांच्या हस्ते सोपवतानाचा अनुभव मी घेतलेला आहे. आणि 1910 सालची ती गोष्ट आहे. ते नुकतेच निवृत्त झालेले होते. डॉक्टर कलाम मुंबईत राहत असत. आणि कार्यकर्त्यांच्या बरोबर आपण असलं पाहिजे म्हणून सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ होता त्या जीसचा. पण सकाळी 8, 8:30लाच ते मुंबईवरनं येऊन, ठाण्यावरनं येऊन इथं पोहोचले होते. अशा पद्धतीचं नेतृत्व आणि ग्राउंड टू अर्थ ज्याला म्हणू, कार्यकर्त्याच्या भूमिकेत असणारे काकोडकर आपल्याला बघायला मिळाले. पण त्यांचं कार्य अफाट आहे, त्यांची विद्वत्ता अफाट आहे. त्यांनी अनेक गोष्टी, अनेक पोझिशन्स घेतलेले आहेत. आणि ते एवढे साधे आहेत. आणि खरं म्हटलं तर त्यांचं करिअर बघितलं तर ते रिॲक्टर इंजिनिअरिंग डिव्हिजनला बीआरसी मध्ये पहिल्यांदा सुरुवात केली त्यांनी. आणि त्यांचा डिझाईन आणि कन्स्ट्रक्शन ऑफ ध्रुव रिॲक्टर याच्यामध्ये खूप की रोल राहिलेला आहे. आणि ओरिजिनल हायटेक प्रोजेक्ट हा आपण त्यांच्या माध्यमातून कम्प्लीट केला होता. नंतर ते कोर टीमचे मेंबर होते की इंडिया पीसफुल न्यूक्लिअर टेस्ट जी झाली होती 74ची, किंवा पोखरण 2 सुद्धा 98चा, या दोन्ही स्फोटांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. आणि एक महत्वाची भूमिका, जबाबदारी घेऊन त्यांनी पार पाडलेली होती. त्याचबरोबर इंडिजिनस डेव्हलपमेंट हा जो भारताचा प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणावर राहिलेलं आहे. त्यांचं काम जर बघितलं तर हे जे दोन रिएक्टर होते कल्पकमचे आणि रावत भाटाचे, तर ते जवळजवळ स्क्रॅप करायच्या स्थितीत चाललेले होते. आणि ते एका अर्थाने स्क्रॅप करणार होते. परंतु त्यांच्या इंजिनिअरिंग कॅपॅबिलिटीजचं हे एक एक्झाम्पल आहे की अशा टाकाऊ होत चाललेल्या दोन रिएक्टरना त्यांनी परत एकदा बिल्टअप केलं, रिहॅबिलिटेट केलं आणि कार्यरत ठेवलं, कार्यामध्ये परत कार्यान्वित केलं एका अर्थाने. अशा पद्धतीचे डॉक्टर काकोडकर आपल्याशी निगडीत आहेत. त्यांनी 96 मध्ये डायरेक्टर बीआरसी म्हणून काम करून खूप मोठा रोल तर घेतलाच. पण ॲटॉमिक एनर्जी कमिशन यामध्ये भारताची ऊर्जा समस्येला ॲटॉमिक ऊर्जेचं कसं सहाय्य होऊ शकेल, आणि ज्याला सगळीकडनं जरी विरोध असला आणि हे असलं तरी आपण 250 पेक्षा जास्ती त्यांचे सायंटिफिक पेपर्स आहेत पब्लिश झालेले. त्यामुळे 2000 पर्यंत, 2000 नंतर त्यांनी जे कमिशन केलं त्याच्यामध्ये भारताला विकसित करण्यासाठी ऊर्जेची जी गरज आहे, ती ऊर्जेची गरज कशा माध्यमातून करता येईल यासाठी डॉक्टर कलामांचं जे स्वप्न होतं की भारतात प्लेंटी प्रमाणात किंवा पुष्कळ प्रमाणात उपलब्ध असलेला थोरियम बेसचा काही उपयोग करता येईल का, यासाठी सुद्धा त्यांनी एक महत्वाचं हे निवडलेलं आहे आणि त्याचं काम केलेलं आहे. 75% इलेक्ट्रिसिटी थोरियम पासून मिळू शकते. आणि ती मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आपल्याला बघायला मिळतं. डॉक्टर काकोडकर हे, मी सांगितलं तसं, डॉक्टर कलाम, डॉक्टर चिदंबरम यांच्या बरोबरच डॉक्टर होमी भाभापासूनची जी एक कडी आहे, किंबहुना त्यांचं डायरेक्ट कधी इस्रोशी काम राहिलं नाही. पण इस्रोचे जे प्रमुख होते डॉक्टर विक्रम साराभाई, ते जेव्हा ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष होते त्यावेळेपासून त्यांचा अशा लोकांशी संबंध आला की होमी भाभा असतील, होमी सेठना असतील, एम जी के मेनन असतील, राजा रामण्णा असतील, पी के अयंगार असतील, त्या कडीतला एक माणूस, त्या कडीतला एक शास्त्रज्ञ, त्या कडीतला एक विज्ञान भारती शी जोडला गेलेला जवळचा शास्त्रज्ञ म्हणून मला काकोडकरांचं अभिमान तर वाटेलच. परंतु त्यांनी अनेक कामं केली. म्हणजे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स IIT मुंबईचे ते अनेक वर्ष होते. म्हणजे 2006 ते 15 असे 10 वर्ष ते होते. अटॉमिक एनर्जी कमिशनचे मेंबर होते. ONGC एनर्जी सेंटरचे ते कन्सल्टंट होते, चेअरमन होते. एम्पॉवर कमिटी जी आहे IIT ची, त्याचे पण ते IIT मध्ये जे रिफॉर्म्स पाहिजेत, जे IIT बाहेर पडलेले शास्त्रज्ञ तंत्रज्ञ असतील, हे सगळे आपल्या पद्धतीने कशा प्रमाणात पुढे येतील हे बघणारी, रिफॉर्म्स काय करायचे ह्याचे जे चेअरमन होते. सेंट्रल बोर्ड ऑफ रिझर्व्ह बँक याचे सुद्धा ते डायरेक्टर होते. फेलो ऑफ इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग त्याचे 99 ते 2000 या काळामध्ये प्रेसिडेंट पण होते. आणि इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस,
इंडिया अँड महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस याचे ते फेलो, अध्यक्ष, वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ते इंटरनॅशनल न्यूक्लिअर एनर्जी अकॅडमीचे सुद्धा मेंबर आहेत. ऑनरेबल मेंबर फॉर वर्ल्ड इनोव्हेशन फाउंडेशन, मेंबर ऑफ इंटरनॅशनल न्यूक्लिअर सेफ्टी ॲडवायझरी ग्रुप, बोर्ड ऑफ गव्हर्नन्स फॉर व्हिजेटीआय, हेड रेल सेफ्टी कमिटी. म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीने त्यांचं काम आहे. चेअरमन राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, अशा विविध पद्धतीने. आणि हे काम करत असताना त्यांनी ग्रास रूटच्या माणसाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग होईल अशा पद्धतीचं काम त्यांनी केलं. म्हणजे विलेज आणि सिटी यांचा सिलेज नावाचा एक कन्सेप्ट त्यांनी आणला होता, की तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो याच्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे इतके टफ होते, एकदम सॉफ्ट स्पोकन जरी असले तरी मनाशी एखादा ठराव केला की ते कमिटेड होते. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे प्रेसिडेंट बुशनी सुद्धा, ओ तुम्ही काकोडकर का, असं त्यांना जेव्हा पहिल्यांदा भेट झाली तेव्हा विचारलं. याचं कारण डॉक्टर काकोडकरांमुळे इतकं हार्ड निगोसिएशन असून सुद्धा आपल्याला हवं तसं एनर्जी आणि सिक्युरिटी मध्ये न्यूक्लिअर प्रोग्रामच्या ह्याच्यात आपल्या टर्म्स वरती त्यांना आणून घेतलं. अशा पद्धतीचे डॉक्टर काकोडकर यांचं फॉलो करणं, त्यांचा पासून प्रेरणा घेणं, हे प्रत्येक विज्ञान भारतीच्याच नव्हे तर सर्व भारतीय तरुणांना एक प्रेरणादायी निमित्त आहे. म्हणून मी त्यांचा आज जास्ती उल्लेख केला. त्यांना राष्ट्रीय अवॉर्ड मध्ये पद्मश्री अवॉर्ड मिळालं. हे पद्मश्री पद्मश्री 98 साली अणुस्फोटानंतर मिळालं. पद्मभूषण हे 99 साली मिळालं. आणि पद्मविभूषण 2009 मध्ये मिळालं. अशा पद्धतीने ही सगळी त्यांना अवॉर्ड मिळालीच. पण एवढी अवॉर्ड ही महत्वाची नॅशनल अवॉर्ड आहे. प्रेस्टिजियस अवॉर्ड म्हणजे महाराष्ट्र भूषण अवॉर्ड सुद्धा मिळालं. गोमंतक म्हणजे गोव्याचं जे सर्वोच्च अवॉर्ड आहे, गोमंत विभूषण अवॉर्ड, ते पण त्यांना मिळालं. इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचं होमीज हे भाभा मेमोरियल अवॉर्ड हेही त्यांना मिळालं. आणि मग विक्रम साराभाई, एच के फिरोदिया, रॉकवेल मेडल, फिक्की तर्फे दिलं जाणारं गोदावरी गौरव, केमटेक, ही त्यांची यादी खूप आहे. ही यादी आपण नेटवर बघू शकतो. फक्त मी काही उल्लेखनीय गोष्टी, की होमी भाभा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. आचार्य वराह मिहिर अवॉर्ड हे वराह मिहिर इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक हेरिटेज अँड रिसर्च याचं उज्जैनचं याचं पण मिळालेलं आहे. असे अनेक अवॉर्ड मिळालेले आहेत. खरं म्हणलं तर त्यांचं स्मरण, त्यांची प्रेरणा आहेच. पण देशाच्या सीमा या चरख्याच्या सुताने नाही तर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात, असं ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं. की ज्याचं वर्णन सावरकरांचं अटल बिहारी वाजपेयींनी केलं होतं, की सावरकर म्हणजे तेज, त्याग, तप, तत्व, तर्क, तारुण्य, तीर, तलवार. अशा त्यांच्या स्मृतीची आठवण अशासाठी येते की आज भारत ज्या परिस्थितीमध्ये जातोय आणि भारत पाकिस्तानच्या सीमेवरती 1948 सालची एक आठवण त्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे यांनी मला सांगितलेली आठवतीये. की बाबासाहेब पुरंदरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे सावरकरांच्या व्यवस्थेमध्ये, जेव्हा सावरकर गायकवाड वाड्यामध्ये आले होते त्यावेळेला होते. आणि त्यावेळेला एक जनरल, लेफ्टनंट जनरल केळकर या नावाचे सैन्याधिकारी त्यांना भेटायला आले होते. 48च्या नंतरची लगेचची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला पाकिस्तानचे अनेक लोक आपल्या बॉर्डर क्रॉस करायचे, आपल्या इथली शहरं लुटायचे, महिलांवरती अत्याचार करायच्या, मुली उचलून घेऊन जायचे. अशा जसं ते आज तागायत करत आलेले तशा बर्बरतायुक्त गोष्टी ते करतच बसत. त्यावेळेला सावरकरांना आणि त्यांचं ज्या वेळेला चर्चा झाली त्यावेळेला बाबासाहेब तिथं हजर होते आणि त्यांनी सांगितलं की सावरकर त्यांना विचारत होते की अरे आपण एवढं मोठी आर्मी आहे, आपण करतोय काय, आपल्या देशावर ते असे हल्ले का होतात, आपली गावं का लुटली जातात सीमावर. तर केळकरांनी सांगितलं, जनरल केळकरांनी, की काय करणार म्हणले सावरकर, आपली 4,000 किलोमीटर पेक्षा जास्ती ची सीमा ही पाकिस्तानच्या सोबत आहे. आणि आपण एका ठिकाणी संरक्षण करायला लागलो की ते दुसरीकडनं हल्ला करतात, दुसरीकडे संरक्षण करायला तर तिसरीकडे हल्ला करतात. असं कुठं कुठं आपण आर्मी लावणार. अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं की जेणेकरून
तर सावरकरांनी फटक्यात एकाच वाक्यात सांगितलं की त्यांनी एकच प्रतिप्रश्न केला. ते सावरकर टिळकरांना म्हणाले की ही जी 4,500 किलोमीटरची जी पाकिस्तानची बॉर्डर आहे ती फक्त तुम्हालाच आहे का? पाकिस्तानला पण तेवढीच बॉर्डर आहे. पाकिस्तान छोटा देश आहे, भारत एवढा मोठा देश आहे. आपण का नाही हे करू शकत? त्यांनाच तशी भीती का वाटत नाही? आपणच कशा बळी पडतो? अशा पद्धतीचा प्रतिप्रश्न केल्यावर काय समजायचं ते समजले. आणि केळकर परत ज्या वेळेला कामावर गेले त्यांनी तिकडं अशा पद्धतीचं काम करायला सुरुवात केली की तिकडनं यायचे हल्ले बंद झाले. असे नेतृत्व सावरकरांचं होतं, विचार सावरकरांचे होते. देशासाठी उत्कट भक्तीसाठी त्यांनी 2 जन्मठेपेच्या शिक्षा स्वीकारून त्या पूर्ण करायची संधी त्यांना मिळाली नाही. पण कारण तेवढं सत्ता टिकणारच नाही एवढा एक आत्मविश्वास त्यांनी दिला होता. असं त्यांचं तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठा विचार होते. आणि ते म्हणत असत की समर्थ भारत झाला पाहिजे. त्याच्यासाठी अण्वस्त्र तंत्रज्ञान असेल, उपग्रहवेधी तंत्रज्ञान असेल, व्यक्तिगत शस्त्र, सर्व तलवारीचं टोक याचा अर्थ ह्या सगळ्या तलवारी आहेत एका अर्थाने. आजकालच्या जमान्यामध्ये या तलवारी आहेत. आणि त्याची टोकं आता आपण बघतो आहोत. पाकिस्तान बॉर्डरवर जी घमासान चालू आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पाकिस्तानी मुवमेंटला आपण मुंहतोड जबाब देतोय आणि त्यांच्या गोष्टी सगळ्या नाकाम करतो. पण किती दिवस असं खेळणार? एक दिवशी पूर्ण पाकिस्तान या सगळ्यातून मुक्त होईल असं मला वाटतं. आणि त्यासाठी ही सगळी शस्त्रास्त्र आपण जर बघितलं तर उपयोगी पडतील. आज तंत्रज्ञान दिवस आहे. आणि तंत्रज्ञान काय काय भारताचं डिफेन्स मधलं, तर डॉक्टर कलामांच्या नेतृत्वाखाली, म्हणजे डॉक्टर कलामांना आपण सगळे मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखतो. राष्ट्रपती जरी असले तरी त्यांना मिसाईल मॅन म्हणूनच अशी त्यांची ओळख झालेली आहे. तर असे मिसाईल कुठले कुठले असतात? तर सरफेस टू सरफेस मिसाईल असतात, म्हणजे जमिनीवरनं सोडायचं, जमिनीवरनं मारायचं. सरफेस टू एअर मिसाईल ज्याला सॅम म्हणलं जातं, की जे आता S-400 आकाश वगैरे हे जे आता कामगिरी बघतो आहोत आपण, की येणारा कुठलाही थ्रेट जो आहे हवेतून येणारा, तो हवेतल्या हवेत नष्ट करण्याची क्षमता बाळगणारं हे तंत्रज्ञान. एअर टू ग्राउंड, एअर टू ग्राउंड मध्ये आपण आता 7 टार्गेट, 9 टार्गेट 7 मेला आपण जे पाकिस्तानमध्ये करून दाखवले त्याला म्हणतात एअर टू सरफेस. त्याच्यामध्ये वेगवेगळे मिसाईल असतात, वेगवेगळे बॉम्ब असतात, अॅक्युरसी, प्रिसिजन गायडेड म्युनिशन, या सगळ्या गोष्टी येतात. आणि तिसरा भाग जसा एअर टू ग्राउंड आहे किंवा एअर टू सरफेस आहे. ग्राउंड अशासाठी नाही की ग्राउंड हे जमिनीला म्हणतात जनरली. सरफेस हा पाण्यावरचाही सरफेस असू शकतो, म्हणून एअर टू सरफेस असं म्हणलं. आणि एअर टू एअर म्हणजे हवेतूनच आपण शत्रूच्या हवेतल्या टार्गेटला लक्ष करायचं आणि ठोकून द्यायचं. म्हणजे राफेलचं नाव आता फार प्रचलित आहे कारण त्याचं ऐकतो आहोत आपण. अशा राफेलला 14 पॉइंट आहेत की 14 प्रकारची शस्त्रास्त्र त्याला लावू शकतो. त्यातला स्कल्प नावाचं आहे ते ज्याला लॉंग रेंज स्टँड ऑफ, म्हणजे आपल्याच हद्दीतून 100 किलोमीटर पेक्षा जास्तीचं टार्गेट उडवून दाखवलं आपण, ते स्कल्पने आहे. पण हवेतल्या हवेत नष्ट करणारं एक मिसाईल असतं. भारतीय मिसाईलचं नाव आहे अस्त्र या नावाचं क्षेपणास्त्र आपण विकसित केलेलं आहे. आणि मिसाईलचे प्रकार म्हणजे रणगाडा विरोधी आहे, सॅटेलाइट विरोधी आहे, सबमरीन म्हणजे पाणबुडी विरोधी आहे, जहाज विरोधी आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचं त्याला दाखवता येईल. त्याची सुरुवात डॉक्टर कलामांच्या नेतृत्वाखाली आपण एकीकृत निर्देशित क्षेपणास्त्र प्रणाली या कार्यक्रमाच्या अंतर्गत, ज्याला इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम, 5 आंतरराष्ट्रीय स्तराची किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाची क्षेपणास्त्र एकाच वेळी 5 वर्षामध्ये डेव्हलपमेंट करायला घेतली. डॉक्टर कलाम त्याचे प्रमुख होते. आणि पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर फायर करणारं, आकाश हे मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल, त्रिशूल हे क्विक रिएक्शन सरफेस टू एअर मिसाईल, अँटी टँक मिसाईल नाग, आणि बॅलिस्टिक मिसाईल अग्नी, या पद्धतीची आपण ही सगळी विकसित केली. आज डॉक्टर कलामांच्या काळी विकसित झालेलं एकही क्षेपणास्त्र सर्व्हिस मध्ये नाही, कारण ते आता सेवानिवृत्त झालेत. पण त्यांनी घालून दिलेला जो पाया आहे, रचलेला जो पाया आहे, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या पायावर आधारित आपण आज पाकिस्तानी समस्या 1989-90 मध्ये समाप्त झालेली आहे. डॉक्टर कलाम म्हणले की
या इथं नकाशामध्ये दिसतंय आपल्याला 1200 किलोमीटरची दिल्लीपाशी एक लाईन आहे. ती निळी लाईन पाकिस्तानचा कोपरा न कोपरा कव्हर करते असं लक्षात येतं. त्यामुळं पाकिस्तानसाठी अग्नी एकच पुरेसा आहे. 2, 3, 4, 5 वगैरे 6 वगैरेची गरज नाही. जे 2000, 3000, 4000, 5000 पेक्षा जास्ती किलोमीटरची भूमिका असणारे आता गरज नाही आपल्याला त्याची पाकिस्तानच्या बरोबर. पण पाकिस्तान बरोबर काय आहे, तर प्रहार, प्रलय, शौर्य, पृथ्वी 2 याची गरज आहे, आणि ती आपण मोठ्या प्रमाणावरती लावू शकतो. डॉक्टर कलाम नेहमी सांगत असत की अनलेस इंडिया स्टँड्स अप टू द वर्ल्ड, नो वन विल रिस्पेक्ट अस. इन दिस वर्ल्ड फिअर हॅज नो प्लेस, ओनली स्ट्रेंथ रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ. आज जो भारताला एक प्रकारचा आत्मसन्मान मिळतो आहे, सन्मान मिळतो आहे, जगामध्ये सगळेजण आपल्याला एक भूमिका देत आहेत, त्याचं मूळ कारण म्हणजे आज भारत हा शक्तिशाली देश आहे. आणि या शक्तिशाली देशांमध्ये सगळ्या प्रकारचे मिसाईल, मग ते आकाश मिसाईल, आता आपण बघतो की आकाश नुसतं आकाश नाही आहे त्या काळातलं, तर आकाश प्राईम आहे, आकाश नेक्स्ट जनरेशन आहे, अशा पद्धतीचं सॅम आहे की ते सध्या इंडियन एअरफोर्स, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही यांच्याकडे ते डिप्लॉइड आहे. आणि एक प्रकारचं सुरक्षा कवच, की कोणताही हल्ला हवेतून झाला तर हवेतल्या हवेत नष्ट करणं, याच्यासाठी आहे. रॅमजेट प्रोपल्शन टेक्नॉलॉजीवर असणारं, ज्याला अस्त्र मिसाईल आपण विकसित केलेलं आहे. क्यूआर सॅम मी आता मगाशी उल्लेख केला होता. झटक्यात शत्रूचा हे बघून आपण त्याच्यावरती जे द्रोण बिण येतात त्यांना उडवण्यासाठी क्यूआर सॅम आहे, एमआर सॅम आहे. क्यूआर सॅम याचा अर्थ क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल, आणि एमआर सॅमचा अर्थ मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल. एलआर सॅम पण आहे. आणि या सगळ्या गोष्टी किल रेंजेस, लॉंग किल रेंजेस देणारं ट्राय सर्व्हिसेस मध्ये हे आहे. आकाश एनजी हे अँटी एअरक्राफ्ट आहे. हेलिकॉप्टर, युएव्ही, सबसोनिक क्रूज मिसाईल आणि लो रडार सिग्नेचर या सगळ्यांना उडवण्यासाठी वापरणारं, म्हणजे डिफेन्स कव्हर देणारं असं हे आकाश एनजी आपण विकसित केलेलं आहे. मी मग सांगितलं तसं लॉंग रेंज, लॉंगर रेंजेससाठी हे एल आर सॅम सोडलं जातं. आणि ते दोन्ही तिन्ही पद्धतीने करता येतं. स्मार्ट अँटी एअरफील्ड याच्यासाठीचे स्टेट ऑफ आर्ट, ज्याला हाय डिग्री प्रिसिजन आणि पेनिट्रेशन, हाय एक्सप्लोजिव्ह ग्लाइड बॉम्ब आपण आपण विकसित केलेला आहे. जो स्कल वापरला आपण तो राफेलच्या बरोबर फ्रान्स मधून आलेला आहे. पण हा जो आहे स्मार्ट, हे आपण स्वतः विकसित केलेलं आहे. अँटी रेडिएशन मिसाईल, परवा आपण ऐकलं की लाहोरच्या जवळ आणि ह्याच्या जवळ आपण काही सिस्टीम उडवल्या, त्यांच्या अँटी डिफेन्स सिस्टीमला लागणारं जे रडार सिस्टीम आहेत, त्या रडार सिस्टीमच्या सहाय्याने त्यांची अॅक्युरसी, त्यांचं हे वाढतं. तर अशा रडार सिस्टीमच उडवून टाकल्यात आपण, की ज्यामुळं लॉंग रेंज, हाय पेनिट्रेशन, स्टँड ऑफ सुपरसॉनिक वेपन म्हणून ह्याचं रुद्रमचं काम केलं जातं. आणि ब्राह्मोस तर फास्टेस्ट सुपरसॉनिक मिसाईल आहे, की ज्याची चर्चा एका अर्थाने पाकिस्तानच्या संसदेत होती, आणि भयंकर टेरिफिक भीती पाकिस्तानच्या मनामध्ये आहे. अशा पद्धतीचं रशिया बरोबर आपण निर्माण केलेलं अशा पद्धतीचं क्षेपणास्त्र म्हणजे ब्राह्मोस. मिसाईल्स डेव्हलपमेंट आपण यशस्वी पद्धतीने केल्या, आणि एक भारताची इमेज आपण वाढवली. एक इमेज होती की सर्व गोष्टी भारत हा परदेशात आणत होता, पण आज मात्र भारत हा स्वतःच्या न करता स्वदेशी पद्धतीच्या सगळ्या गोष्टी करू शकतो, हे जगाला दाखवलेलं आहे. आणि अस्त्र हे सुद्धा एक बियॉन्ड व्हिज्युअल रेंज असं एक किल झोन मध्ये वापरता येईल असं. आणि किल रेंज एन्श्युअर्स वायडर नो एस्केप झोन, ह्याच्या तावडीतून सुटणार नाही असं टू पल्स प्रोपल्शन असणारं इंट्रोड्यूस केलेलं एक मिसाईल आपण केलेलं, असं अस्त्र मिसाईल. त्याचबरोबर ब्राह्मोस ह्याची तर कल्पनाच न केलेली बरी, की त्याचं नुसतं नाव काढलं तरी पाकिस्तान थरथर कापतं. असं तुम्हाला एक मजा माहित असेल की 4 वर्षापूर्वी 2022ला बहुतेक, की एक ऍक्सिडेंटल फायर झाला होता ब्रह्मोसचा, आणि 125 किलोमीटर आत पाकिस्तानमध्ये गेलो होतो आणि पाकिस्तानला कळलंच नाही. आपण त्याला ऍक्सिडेंटल फायर करून त्याच्यावर हाय लेवल कमिटी निवडली, हे केलं, त्या सगळ्या गोष्टी आपण चालू केल्या ऑफिशियल कायदेशीर ज्या आहेत त्या. पण त्याचा परिणाम असा झाला की चीनच्या रडारला हे समजत नाहीये
पकडमध्ये येत नाही हे लक्षात घेऊन ह्याचा खप पण वाढला आणि एक्सपोर्ट साठी मागणी पण वाढली त्याची. ह्या सगळ्या भूमिका लक्षात घेतल्या तर रीड बिटवीन लाईन्स असं आहे की हे खूप मोठ्या प्रमाणावरती पोटेन्शियल असणारं शस्त्र आहे आणि त्याला एक थरकाप शत्रूच्या मनात लगेच तयार होतो. मिसाईल जसं आहे तसं नाग हे मिसाईल आहे. तसं इंडियन नेव्हीसाठी सुद्धा काही गोष्टी आपण विकसित केलेल्या आहेत. मग अँटीशिप मिसाईल्स आहेत, लॉंग रेंज अँटीशिप आहेत, किंवा ज्याला सब सी मधनं फायर करता येईल अशी के सिरीजची मिसाईल्स पण आहेत. के सिरीज याकरता डॉक्टर कलामांना रिस्पेक्ट देण्यासाठी, त्यांची लिगसी जपण्यासाठी, त्यांचा आदर दाखवण्यासाठी या सगळ्या सिरीजचं जे पाण्याच्या खालून मारा करू शकतात अशा सगळ्याच नाव आपण के सिरीज किंवा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सिरीज असं बनलेलं आहे. अशा SLBMचं काम आहे. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल आहे, थर्ड जनरेशन नाग मिसाईल, हेलिकॉप्टरवरनं फायर करणारं हेलिना आहे, स्टँड ऑफ अँटी टँक मिसाईल आहे, लेसर गायडेड अँटी टँक अर्जुनचं हे आहे. अग्नी हे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या आत्मनिर्भर भारत अभियानच्या अंतर्गत संरक्षण सिद्धता जी केलेली आहे त्याच्यामध्ये आपले अर्जुन नावाचे रणगाडे 7,523 कोटी रुपयाची ऑर्डर त्यांना दिलेली आहे आणि सर्व प्रकारचं रणगाड्याचं तंत्रज्ञान भारतीय बनावटीचं मिळालेलं आहे. जे मिळत नाही अशा गोष्टी आपण काही कोलॅबरेटिव्ह पद्धतीने घेतो. जसं रणगाड्यासाठी इंजिनचा प्रश्न होता, तात्पुरता आपण प्रश्न तो कोलॅबरेटिव्ह मेथडने सॉल्व्ह केलेला आहे. पण अर्जुन 117 अर्जुन 118 अर्जुन ऑलरेडी आपण आर्मीला 14 फेब्रुवारी 2021 ला दिले. की 14 फेब्रुवारी असल्यामुळे मनात असं आलं की आर्मीला एक आपल्या संपूर्ण देशातर्फे व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलेलं आहे. पुढच्या 118 रणगाड्यांचं काम मॅन्युफॅक्चरिंग देशात चालू आहे. पिनाक अग्निबाणचा तर मला आनंद वाटतो सांगायला की पिनाक अग्निबाण प्रणाली अशी आहे की 11,000 कोटी रुपयाची ऑर्डर आता ऑलरेडी मिळालेली आहे. L&T आणि टाटा दोघ जण लॉन्चर्स आणि एक्सप्लोजिव्ह अशी प्रायव्हेट एक एजन्सी आहे नागपूरला आणि ऑर्डनन्स फॅक्टरी यांच्याकडनं रॉकेट्स असं सगळं तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे. आणि एक रेजिमेंट जी आहेत अशा 12 रेजिमेंट ऑलरेडी कार्यरत आहेत आणि 24 रेजिमेंट करण्याचं आपण एकंदरीत ठरवलेलं आहे. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पण परवा भारताचे जे पंतप्रधान आहेत ते अमेरिकेत जाता जाता फ्रान्सला त्यांची व्हिजिट झाली. तर फ्रान्स मधल्या लोकांना त्यांनी ह्याचा आग्रह केला की तुम्ही आमचं पिनाका घ्या म्हणून. एक अर्थाने पिनाकचं मार्केटिंग त्यांनी केलं आणि आज अनेक जण त्याच्या मागे आहेत की एका ट्रकवर 12 रॉकेट अशा 6 ट्रकची एक बॅटरी आणि केवळ 44 सेकंदात 72 रॉकेट 72 रॉकेट हे 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटरच्या शत्रू ठाण्यावरती बेसुमार हल्ला करू शकतात आणि बेचिराग करू शकतात अशी क्षमता केवळ 44 सेकंदामध्ये आहे. आणि त्याला लॉजिस्टिक साठी असणारी सगळी यंत्रणा आपण उभी केलेली आहे. त्याला लागणारं जे कॉन्व्हॉय आहे तो सगळा टाट्रा व्हेकलच्या माध्यमातून आहे. त्याच्यावरतीच एक वेगळं लेक्चर होईल. पण अशी क्षमता आणि योगायोगाने 1985 ते 1990 या काळामध्ये मला पिनाक वरती काम करायची संधी मिळाली आणि नुकतंच त्याच्या ऑर्डर्स पण काही 20,000 कोटी पर्यंतच्या ऑर्डर्स आता आपल्याला मिळत आहेत आणि एक्सपोर्ट ऑर्डर सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. तोफ वाहिनी 1982 साली माझी तोफ वाहिनी विकसित करण्यासाठी भारतीय तोफ विकसित करण्यासाठी नियुक्ती झाली होती आणि 4 वर्ष आम्ही काम केलं. पण आमचे प्रयत्न यशस्वी झाले होते कारण भारताने बोफोर्स कडनं या तोफा विकत घेतल्या होत्या. त्यावेळेला भारत देश असा अं, ओळखला जायचा जगामध्ये की जगातला सगळ्यात जास्ती शस्त्रास्त्र आयात करणारा देश म्हणून आपण त्याच्याकडे बघायचो. पण आज मात्र आपण सगळ्यात जास्ती शस्त्रास्त्र निर्यात करणारा देश म्हणून बघतो आहोत. आणि ह्याचं आता पाकिस्तानवरती बॉर्डरवरती हे सगळे लावलेले आहेत आणि 48.074 किलोमीटर रेंज आपण गाठलेली आहे प्रत्यक्षामध्ये. वायुदलीय शस्त्रे लागतात आता आपण बघतो. LCH प्रचंड आता सध्या मोठं काम चालू आहे. आपल्या हद्दीत राहून बाहेर मारा करण्याची क्षमता याची आहे. LCH तेजस जे विमानवाहू फायटर प्लेन आहेत, याचं फायटर प्लेनचं पण आपण काम केलेलं आहे.
राफेलच्या तर ह्याच्यामध्ये एक अंतर आहे की हे सिंगल इंजिन आहे, राफेल हे ट्विन इंजिन आहे. बाकी क्षमता आणि ह्या बऱ्याचशा मिळत्या जुळत्या आहेत. स्वाभाविकपणे राफेल हे थोडस अर्धा जनरेशन पुढचं आहे. आणि आपणही ते एमकारचं नावाने ते विकसित करत चाललेलो आहोत. या क्षेत्रामध्ये तेजसमध्ये एक माझं छोटस योगदान सांगायचं म्हणजे पायलट आपला इमर्जन्सी मध्ये विमानाला काही मिसाईलने हिट केलं किंवा काय झालं तर सुरक्षितपणे बाहेर यावा याच्यासाठी एक इमर्जन्सी एस्केप सिस्टीम असते. ती सिस्टीम लावल्याशिवाय विमानाला उडायला परवानगी नसते. तर असं विमान आता पडणार जे तेजस नावाचं जे विमान आहे त्या प्रत्येक तेजसला मी माझ्या ग्रुपनी तयार केलेली एक सिस्टीम आहे, ज्याला कॅनॉपी सिक्युरन्स सिस्टीम म्हणलं जातं की इमर्जन्सी एस्केप सिस्टीम. त्या सिस्टीम लावल्याशिवाय त्याला उडायला परवानगी नाही. आम्ही त्याचं मोठ्या प्रमाणावरती टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केलं. त्याबद्दल आम्हाला आत्मनिर्भर भारत याचे एक पाऊल म्हणून एक पिनाक नावाचा अवॉर्ड पण मिळाला आमच्या टीमला पूर्ण. आणि चौदा 1400 सेकंदात जे काम करायचं ते आता 14 सेकंदात आपण काम करू शकतो. असं एक तंत्रज्ञान विकसित करून आपण दिलेलं आहे. नौदल बघितलं तर दोनच गोष्टी सांगतो की INS विक्रांत आता कार्यरत आहे आणि कराचीवरती कधी हल्ले करेल सांगता येत नाही अशा स्थितीत आहे. त्याच्यावरती सुद्धा एक लेक्चर वेगळं होऊ शकतं. परंतु 40 एअरक्राफ्ट एका वेळेला घेऊन जाणार असं मोठ्याच्या मोठं प्लॅटफॉर्म जो पूर्णपणे भारतीय बनावटीचा, 76% कॉम्पोनंट त्याच्यातले भारतीय बनावटीचे आहेत. आणि संपूर्ण बनावट ही आपली राहील याच्यासाठी प्रयत्न आता चालू आहेत. 88,000 कोटी खर्च करून आपण INS अरिहंत ही न्यूक्लिअर बेस सबमरीन किंवा ज्याला पाणबुडी, आण्विक पाणबुडी आपण विकसित केलेली आहे. अशा 6 पाणबुड्याची ऑर्डर आहे आणि त्याचं काम चालू आहे, काम करणं चालू आहे. तर अशा सगळ्या ड्रोन, वेगवेगळे ड्रोन बरोबर पाण्यातून मारा करणारे जे मिसाईल असतात त्याला टार्पिडो म्हणतात. अशा टार्पिडो म्हणजे हे स्मार्ट तर एक खूप मोठी टेक्नॉलॉजी की आपण आपल्या हद्दीत राहून लांबपर्यंतचा पल्ला हवेतनं जायचा आणि मग खाली टाकून ते टार्पिडो सोडायचं. अशा पद्धतीचं एक स्मार्ट वेपन आपण विकसित केलेलं आहे. इट इज अ गेम चेंजर एका अर्थाने. अंतरिक्षामध्ये सुद्धा खूप मोठं काम आहे डॉक्टर विक्रम साराभाईंनी. म्हणजे एकेकाळी सायकलवरनं नेत असताना आज मात्र आपण चंद्रयान, सूर्ययान, गगनयान ह्याच्या पर्यंत पोहोचलेलो आहोत. हे सगळे त्याला लागणारे शस्त्रास्त्र बरोबर लॉन्चर्स आहेत. डॉक्टर कलामांनी एका अर्थाने हे फाउंडेशन याचं सुद्धा केलेलं आहे. आणि तेच आज आपण गेल्या 60 वर्षामध्ये काम केलेलं बघतो. आणि आज आपण चंद्रावर पोहोचलो. तसं आर्यभट्ट, भास्कराचार्य या नावाची उपग्रह प्रणाली आहे आपली स्वतःची. आणि अशा सगळ्या काम करलेल्या ह्याच्यामध्ये शिवशक्ती पॉईंट असेल, तिरंगा पॉईंट असेल, हा चंद्रावरती आपण मार्क केलेला आहे. आणि नॅशनल स्पेस डे आपण साजरा करतो. तर त्याच्यात जे सगळे ऍसेट आपले आहेत ते ऍसेट करण्यासाठी अँटी सॅटेलाइट मिसाईल सुद्धा, की जे एका सेकंदाला 10 किलोमीटर या वेगाने फिरत आहे. 300 किलोमीटरवरचं हे उपग्रह एका मिसाईलने आपण ताडकन पाडू शकतो. आणि टू सेफगार्ड अवर स्पेस ऍसेट्स. तर भारत हा चौथा असा देश आहे की अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आहे. आणि या टेस्टमुळे आता जगाला दोन गोष्टी कळलेल्या आहेत की टेस्ट प्रोव्हाइड्स क्रेडिबल डेटरन्स टू सेफगार्ड अवर आउटर स्पेस ॲसेट्स अँड सिक्युरिटी. आणि टेस्ट डेमॉन्स्ट्रेट्स टेक्निकल कॅपेबिलिटीज ऑफ एक्स्ट्रीमली हाय डिग्री ऑफ प्रिसिजन. आणि हे त्याचं पिक्टोरियल व्ह्यू आहे की वेगवेगळ्या पद्धतीने 300 किलोमीटरवरचं केवळ 168 सेकंदात काम तमाम असं करणारं उन्नत संशोधन तंत्रज्ञान या क्षेत्रात अगदी हायपरसॉनिक तंत्रज्ञान सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनात असतं की अंतरात भातृभूची मूर्ती स्थापिली, शक्ती बुद्धी संपदा तिलाच अर्पिली, चित्त ही तिचे तिचीच कीर्ती मान्यता, तिच्या सुखात म्हणजे मातृभूमीच्या सुखात माझी सुद्धा सौख्य वैभवात धन्यता. अशा पद्धतीचं आहे की प्रत्येक व्यक्तीचं शक्तिशील ज्ञान ध्येय निष्ठ एकता करू सजीव जीवनात त्याग बंधुता, व्यक्ती व्यक्ती घडवणे मार्ग हा भला. अशा व्यक्तिमार्ग निर्माण सुद्धा गरजेचं आहे. भारताकडे आता सर्व प्रकारचे तंत्रज्ञान, मग ते मिसाईल तंत्रज्ञान असेल, क्षेपणास्त्र असतील, शस्त्रास्त्र असतील किंवा अणुबॉम्ब असतील किंवा अंतरिक्षातलं अँटी सॅटेलाइट बॉम्ब असतील, जग आपल्याकडे कशा अर्थाने बघतंय.
चित्र पुरेसं बोलकं आहे की पाकिस्तानला आपण तुडवत आहोत, आत्ताही तुडवत आहोत, त्यावेळेला 99लाही तुडवत आहोत. एका कलामांच्या रूपात भारत उभा आहे समोर. एका हातात शस्त्र आहे, एका हातात शास्त्र आहे, एका हातात कला आहेत, एका हातात विज्ञान आहे, एका हातात ऍग्रिकल्चर आहे, लेटेस्ट तंत्रज्ञान आहे, नवाचार त्याला आपण म्हणतो. या सगळ्यातून आपण एके दिवशी विश्वगुरु बनू, यात निश्चितच मला तरी शंका नाही. आज आपण संकल्प करूया की देश हर काम देश के नाम, या पद्धतीने आपण काम करू. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय. सर्व जगाला जर सुखी करायचं असेल तर भारत जगला पाहिजे, भारताचं तत्वज्ञान जगलं पाहिजे. कारण डॉक्टर कलाम नेहमी म्हणत असत, तत्वज्ञान नुसतं चांगलं असून चालत नाही, त्याच्या पाठीमागं सशक्त समाज उभा राहायला पाहिजे. भारत असा आता उभा राहत चाललेला आहे. त्यामुळे जगामध्ये सर्व ठिकाणी शांती निर्माण होईल. शांतीसाठी युद्ध आवश्यक आहे. त्या युद्धासाठी आपण तयार आहोत आणि आज आपण त्याचं डे टू डे अनुभव घेत आहोत. धन्यवाद.